मारणे स्पोर्ट फाउंडेशन वांजळे माळेगाव आणि दुसऱ्या बाजूने श्री नौखंडेना क्रिकेटला भुरावडे या दोन तगड्या संघांमध्ये असणारी लढत. गोलंदाजीसाठी गोलंदाज सागर पाखरे पहिले षटक इथे घेऊन आले. पहिला बॉल डॉट समोर स्ट्रायकिंग एंडला किरण. त्यावेळेस लेडिंग ज्योती थर्डमॅनच्या दिशेने आपण पाहतोय. चुंडला अडवला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि या वेळेस आपण बघितलं मैदानाच्या मध्ये अगदी एक धाव एक यशस्वीपणे आपण पाहतोय पडून पूर्ण केलेली आहे. एखाद्या वेळेस संघाचा श्री गणेश आपण पाहतोय जरूर झालाय. समस्त ग्रामस्थ आपण पाहतोय कासारसाई त्याचबरोबरीने मुळशी सम्राट क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित कासारसाई करंडक 2026 प्रथम क्रमांकासाठी 1,11,000 रुपये सन्माननीय बाळासाहेबजी भिंताडे माजी सरपंच कासारसाई. द्वितीय क्रमांकासाठी 71,000 रुपये माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय प्रदीपजी भिंताडे. तृतीय क्रमांकासाठी 51,000 रुपयाचे पारितोषिक ललितजी शिंदे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. सागर तयार. मोठा फटका खेळायचा होता. कुणाल फटका फसलाय. योगेश आलाय शेडूच्या खाली टिपलाय झेल आणि संपलाय कुणालचा खेळ. चतुर्थ क्रमांकासाठी आपण पाहतो 31,000 रुपयाचं पारितोषिक यांनी सौजन्य केले सन्माननीय दत्तात्रयजी मुरकुटे. त्याचबरोबर या मैदानाचे ज्यांच्या वतीने सौजन्य लाभले बाळासाहेबजी शिंदे अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट कासारसाई. त्याचबरोबर कुंडलीजी शिंदे माजी उपसरपंच कासारसाई. स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच साठी चषक ज्यांनी सौजन्य केलेत माऊलीआबा केमचे माजी उपसरपंच कासारसाई. मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांच्या वतीने पारितोषिक सौजन्य लाभले एसपी ऑटोचे ओनर विजय शेठ पोबळे. उत्कृष्ट फलंदाजासाठी तेजेजी बोरुंगुळे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी उमेशजी ओझरकर. पंचजनी सौजन्य केले सचिन गवळी. त्याचबरोबर या स्पर्धेला साऊंड सिस्टम ज्यांनी सौजन्य केली आहे दिमाग शितोळे. बॉल आणि ज्यांनी सौजन्य केलेत रमेशजी पवार नारायणजी खाणेकर शरदजी शेडगे. सागर तयार. नवीन बॅटर देखील इथे दाखल इथे होतील. याही वेळेस आणि उमेश होते चेंडूच्या समोर. किरण शेडगे आलाय आणि पहिल्याच बॉल वरती त्याला मात्र मिळालेले जीवदान आहे. फायनलच्या चारही संघासाठी आपण पाहतो टी शर्ट ज्यांनी सौजन्य केले शरदजी शेडगे हिरामनजी भिंताडे जुनेदभाई बुलाणी विजय शेठ कुंभार. त्याचबरोबर गॅलरी सौजन्य यांच्या वतीने लाभले विवेकजी शितोळे. पाणी व्यवस्था ज्यांनी केली आहे श्री हरी कवितके. या सर्व बक्षिसाच्या मान्यवरांचं मी मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाईच्या वतीने मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा घेऊन जातो मॅच कडे. चालू असणारी मॅच. सागर तयार. यावेळेस क्रॉस मॅच खेटू मारण्याचा प्रयत्न इथे होता. मिडॉनचा खेळाडू आहे चेंडू कव्हर करतोय ऋषिकेश बिलारे वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती आलाय आणि जबरदस्त फेकी होती परंतु 2 धावा तिथे पडून पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 4. रुपेश दादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन वांजळे माळेगाव. तर दुसऱ्या बाजूने श्री नौखंडेना क्रिकेटला बुरावडे. अलीकडच्याच काळामध्ये आपण सभापती करंडकाचे चॅम्पियन म्हणून मात्र मिरवताना या संघाला आपण पाहिले उपविजेता म्हणून राहिलेत. रिव्हर्सचा फटका आहे किरणच्या पॅक मधून. चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. आलाय चौकार. सामन्याकडे आपण पुढे मैदानाच्या मध्ये जाणार आहोत आणि आता मैदानामध्ये बघायचं यावेळेस एक षटकाचे खेळ संपलाय. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 8. षटक क्रमांक दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज झालाय यॉर्कर स्पेशलिस्ट निखिल काटे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये खेळाडू आहेत
एक धाव आली. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक कडक स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सामन्याकडे आपण इथे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बघतोय. पण दापोलीकरांवरती धावा ज्या आहेत त्या आता 15 धावा. वेगाने चेंडू मात्र जरूर टाकले. यावेळी क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. निखिल काट्यावरती आक्रमण आणि त्यानंतरचा चेंडू मात्र इथे डॉट आहे. किरण येनपुरे आणि किरण शेडगे जोडी मैदानाच्या मध्ये असताना या अगोदर देखील आपण किरण येनपुरे यांचा खेळ जबरदस्त पाहिलाय. प्री क्वार्टरची लढत आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच. 4 षटकांचा सामना. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. निखिल मोठा फटका टाकलाय आणि या वेळेस आपण पाहतोय जसा मैदानामध्ये चेंडू आला तसाच पाठवून दिला. लंगनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बस काय भावा. मिळाल्यात 6 धावा. चौकार. षटकार येथे मैदानाच्या मध्ये आलाय आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 21. निखिल तयार. पुन्हा एकदा त्यावेळेस बाग फुटला गेला. पण पाहतोय मैदानामध्ये शॉट आक्सच्या कव्हरच्या अगदी डोक्यावरून पाहता पाहता 2 खेळाडू फक्त इथे चेंडूकडे पाहत राहिले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. धावा मिळतात 4 आणि आता किरणच्या पाठमधून आले चौकार. चौकार मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मध्ये देखील आपण पाहतोय संघाची धावसंख्या दापोलीकरांवरती धावा ज्या आहेत त्या 25. निखिल वरती आक्रमण. यावेळेस स्क्वेअर कट. माझ्या मनगटात आहे जोर. हे दाखवले आता किरण येनपुरेने आणि कडक मारले 4. 4 रन. षटक क्रमांक संपला झाली. इथे दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. दापोलीकरांवरती 29 धावा. 29 वरती आपण पाहतोय धाव फलक मात्र इथे जरूर असेल. एक फलंदाज मैदानामध्ये आतापर्यंत बाद झालाय. परंतु या षटकामध्ये किरण येनपुरेने ज्या प्रकारचा गेर इथे शिफ्ट केलाय त्यामध्ये आपण पाहिलं षटकार चौकारांची आतिषबाजी होताना आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डिंग मध्ये होणारे मात्र थोडेसे बदलाव जरूर इथे आपल्याला पाहायला मिळतील. कारण किरण येनपुरेला देखील माहिती आहे प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील बॅटिंग ऑर्डर फार मोठ्या प्रमाणात आहे. मग आकाश करत असेल, ऋषिकेश भिलारे, सागर, निखिल, योगेश, उमेश, एक तगडा स्क्वॉड या टीम कडे देखील आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता किशोर भिलारे बॉलिंग ट्रॅक वरती तयार. टावकुरे हाताचा गोलंदाज हलक्या अगदी पहिलाच बॉल होता हलक्यातनं कट केला. डीप मध्ये आपण पाहतोय पॉइंट मध्ये आकाश चेंडूला ते कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळेल. एकच धाव आली आणि मला वाटतं किरण शेडगे देखील चांगल्या प्रकारे माहिती आहे की जर किरण येनपुरे जर सेट झालाय त्याच्या बॅटमधून मोठे धावा येत आहेत आणि आपल्यापेक्षा आपण पाहिलं तर अग्रेसिव्ह आहे त्यामुळे अधिकची स्ट्राईक त्याला देखील मिळणं गरजेचं आहे. पुण्यात किशोर तयार. स्ट्रायकिंग एंडला मात्र किरण. लोअर फुल टॉस होता. पिक केला बॉल. चेंडू मात्र पाठवलाय सरळ डीप काकोरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. थँक्यू थँक्यू. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या दापोलीकरांवरती 36. पुन्हा एकदा यावेळेस खेचून मारलाय मिड विकेट मध्ये. खिलाडी के मस्तक पर दस्तक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6
देवीदास संदीप Trap the beat. लागोपाठचा दुसरा षटकार धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 42 रन. फिल्डिंग मध्ये आता थोडासा बदलाव इथे केलाय. थोडासा आपण पाहतोय शॉर्ट स्लीप पॉइंट मध्ये खेळाडू पण पाहतोय आकाश खरात नजरेत नजर टाकण्यासाठी मात्र तयार. इथं उभं राहण्यासाठी देखील वाघाचं काळीज लागतं मित्रांनो. समोर किरण आणि रिव्हर्सचा फटका आहे. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. किरण यनपुरेचा फटका म्हणजे 440 चा झटका. षटकार थँक्यू. लागोपाठचा तिसरा षटकार धावफलकावरती 48 आणि त्यामध्ये वैयक्तिक आपण पाहतोय 45 वरती खेळतोय किरण यनपुरे. काय बॅटिंग केलीये. पुढे रिव्हर्सचा फटका. याही वेळेस कव्हर्स मध्ये चेंडू सीमारेषा बाहेर. ये रास्ते है 4 के 4 रन. थँक्यू. टाळ्यांचा गजर इथे मात्र करूया. रुपेश मारणे स्पोर्ट फाउंडेशन संघाचं वैयक्तिक संघिक अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. अफलकावरती 52 धावा. पुन्हा एकदा किरण काय बॅटिंग करतोय. तो अक्षरशः मैदानामध्ये वादळाप्रमाणे इथे भिडलेला आहे. फिल्डिंग मध्ये मात्र थोडासा बदलाव. स्ट्रायकिंगला मात्र किरण किशोर पुढे एकदा बघायचंय त्या हुशारीने गोलंदाजी करणार का. आता मात्र यावेळेस लंगोची चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे. एकदा टाळ्यांचा गजर करूया. किरण यनपुरेसाठी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतोय किरण यनपुरे. जबरदस्त बॅटिंग. चौदा चेंडू मध्ये वैयक्तिक 50 धावा बनवल्या किरण यनपुरे आणि संघाची धावसंख्या 53. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला स्पीडअप करूया टीम आपण थोडीशी. चला आपण मैदानामध्ये बघतोय 53 वरती धावफलकावरती गोलंदाजीसाठी गोलंदाजाला आकाश खरात. समोर मात्र मैदानाच्या मध्ये तयार. किरण साठी हा चेंडू होता. उंच गेलाय फटका फसला. चेंडू हवे झेल. आता मात्र इथे सुटला जातो. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला. दुसरी धाव मैदानाच्या मध्ये आली. या ठिकाणी आपण पाहतोय किरण यनपुरे यांच्यासाठी पारितोषिक आलंय. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत रूप कोमल जाधव यांच्या वतीने 1111 रुपये किरण यनपुरेच्या अर्धशतकी खेळीसाठी. त्याचबरोबरीने योगेश शेठ गावडे यांच्या वतीने 1111 रुपयाचं पारितोषिक किरण यनपुरे यांच्या अर्धशतकी खेळीसाठी असणार आहे. आकाश तयार. पुढे लोअर फुल टॉस. यावेळेस बुंद्यात टाकलेला चेंडू तो ऑन साइडला टर्न केलाय. सिंगल इथे मैदानामध्ये घेतली जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरून कव्हर करण्याचा प्रयत्न इथे करतायत आणि इथे मैदानामध्ये बघायचंय घडलंय काय आणि बिघडलंय काय. तिसऱ्या पंचांनी पाठवलाय. पाहायचंय बात कोण आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने राजूभाऊ वाबळे यांचं इकडे आगमन झालं, त्यांचं स्वागत. आणि फलंदाज आणि किरण एनपुरे इथे मैदानामध्ये होत आहेत बाद, कारण क्रॉस झालेले नाहीये. पहिली विकेट. It's umpire style. उड्या मारू किती अननाचू किती माझ्या मनासारखं झालंय रे, उड्या मारू किती अननाचू किती माझ्या मनासारखं झालंय रे. तू आजाद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे, तू आजाद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय रे. थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे अवधूत. नवीन बॅटर आपण पाहतो दाखले ते होतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये पुढे आता बघायचं यावेळेस. समोर मात्र किरण, मोठा फटका आहे मिड विकेट मध्ये, आणि आणि इथे मैदानामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा षटकार छेलन. आता मात्र षटकार इथे खेळलाय. षटकाराच्या मदतीने आपलकावरती 62 धावा. कुलबट टप्प्याचा बॉल होतो यावेळेस, वेगाने चेंडू इथे हाताळलाय. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये साईक हवी होती ऋषिकेशला, आणि त्यासाठी मात्र किरणने स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस केली. चला नवीन बॅट्समन, चला थोडी घाई करू आपण आता. Mahindra. महिंद्रामध्ये बघायचं पुण्यात आकाश अफलकावरती 62. या षटकामध्ये मात्र धावेला ब्रेक लावण्याचं काम केले आकाश खरात नाही. पुण्याचा बॉलर यावेळेस रिव्हर्सचा उलट दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर आली, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. धावाची संधी यावेळेस मात्र फलंदाज इथे होईल बाद, आणि पहिल्या पहिली इनिंग संपली. धावफलकावरती झाल्या 63, 64 टार्गेट. चला रुपये मारणे स्पोर्ट फाउंडेशन वांजळे माळेगाव टीम, आपण लगेच फिल्डिंग सेट करू घ्या. आणि त्याचबरोबर प्री क्वार्टरची दुसरी लढत, आणि ती लढत मैदानामध्ये असणार आहे रॉयल सरपंच निलेश उर्फ शंभूभाऊ गावडे स्पोर्ट फाउंडेशन लवळे आणि त्यांच्या विरोधामध्ये अखिल कासार आंबोली क्रिकेट क्लब. या दोन संघांमध्ये यानंतर होणारी मॅच. चला दोन्ही संघाचे संघनायक तुम्हाला विनंती करतो, आपण टॉस साठी यायचंय. किरण जाधव आपण पाहतो, यांचे चिरंजीव रियांश आणि त्याचबरोबरीने विरांश हे देखील आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. याच मुळशी तालुक्याचं भविष्य, त्यांचं देखील स्वागत. चला विनंती करतो आपण मैदानामध्ये स्पीडअप करू, टीम थोडीशी घाई करूयात. आणि चला दोन्हीचे कॅप्टन टॉस साठी या. चला तर आपण मैदानामध्ये आपण काय टॉस करणार आहोत, आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी वैभव शेठ जाधव यांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कौल करतोय, तर विनंती आपण टॉस करण्यासाठी या. चला बॅट्समन, चला फलंदाजांना विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या. सुप्रसिद्ध रील स्टार आमचे मोशीनभाई शेख यांचं अशाकडे आगमन, त्याचं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत. चला मॅच कडे पण जाऊयात. पुण्याला फिल्डिंग लावून घ्या. चला टीम
या ठिकाणी अखिल कासार आंबोली क्रिकेट क्लब संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजीसाठी रॉयल सरपंच निलेश रुपये शंभू गावडे स्पोर्ट फाउंडेशन लवळे संघाला. चला किरण सर, आपण थोडी घाई करू. आज जवळपास फार डिले होता. आपण 10:15 वाजलेत. काल आपण यावेळेस क्वार्टर फायनलची मॅच सुरू केली होती. विनंती असते थोडीशी आपण घाई करायची आहे. चला टीम स्पीड अप नाव. दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. आघाडीची दोन्ही फलंदाज आपण पाहतो मैदानात दाखल ते होतील. आणि यानंतर दोन्ही संघ जे आहेत, विनंती असेल आपण आपापल्या डगआउटकडे जाऊन थांबायचंय. तो मैदानामध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. गोलंदाजीसाठी गोलंदाज बॉलर्स नेम गोलंदाजाचं नाव कळवा. मनोज. गोलंदाजीसाठी आपण पाहतो मैदानामध्ये तयार असतील. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला मुळशी तालुक्याचा सिक्सर किंग ऋषिकेश. पहिलाच बॉल होता. वेगाने चेंडू मात्र यावेळेस बॅट फिरवली, परंतु चेंडू मात्र पायामध्ये होता. बॅट आणि बॉल मधला संपर्क होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती स्थिरावलेली आहे. आपल्या नावावरती आपण पाहिलं तर असा काही रेकॉर्ड करून ठेवलाय. या मुळशी तालुक्यात सगळ्यात पहिली आपण पाहतोय 4 व्हीलर कार आपल्या नावावरती केली आहे. असं आपण पाहतोय मैदानामध्ये सिक्सर किंग ऋषिकेश बिलारे. समोर 9 सेकंडला आकाश खरात. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज मनोज जनपुरे. ज्या मनोज जनपुरेने आपण पाहिलं तर श्रीकांत उर्फ बाळाभाऊ जाधव यांचं शिकणे आगमन झाले, त्यांचं देखील स्वागत. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पुण्याचा मनोज जनपुरे. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज समोर टाकलाय आणि पाठवलाय लॉंग ऑफ मध्ये. चेंडू चालला एक टप्पा घे सीमारेषेच्या बाहेर. धाबा मिळतील 4. हा चौकार. डीजे अवधूत, मला वाटतं अक्षयभवने थोडस इंजेक्शन दिले. डीजे अवधूत आता फॉर्मला आलेत. धावफलकावरती चौकार. या चौकाराने आपण पाहतोय 4 रन. धावफलकाकडे आपण मैदानामध्ये पुण्यात आपण वळूयात. 4 वरती धावफलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये पुण्याचा बघायचं यावेळेस मनोज जनपुरे. स्ट्रायकिंग एंडला ऋषिकेश भिलारे. क्रॉस बॅटी खेळायचा प्रयत्न, टप्पा थोडासा मागे खेचून टाकलाय. यावेळेस आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू इथे डॉट. अगदी आपण पाहतोय मैदानामध्ये 64 धावेंचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 4. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा लो फुल टॉस पिक केलाय. आणि ही मैदानाच्या आतमध्ये पॉवर आहे ऋषिकेश भिलारेची. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हे बायको माझी छान रे छान. यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये षटकार खेळलाय. षटकाराच्या मध्ये धावफलकावरती 10 धावा. आणि जसं गाणं वाजलं तसं शुभम दादा भिंताडे यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, कारण त्याचं फेवरेट सॉन्ग आहे. बोलतो या पुण्याच्या मैदानामध्ये मनोज. ओ याही वेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये टप्पेत मात्र अक्षरशः व्हेरिएशन, नियंत्रण आणि ते कंट्रोल मात्र गोलंदाजी मध्ये पाहायला मिळतोय मनोज जनपुरेकडून. हा चेंडू देखील ते मैदानामध्ये डॉट आलाय. धावफलकावरती 10 धावा. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर चेंडू डॉट, पुन्हा षटकार, त्यानंतर पुन्हा डॉट. म्हणजे डाव प्रति डाव एकमेकांच्या विरुद्ध मात्र गोलंदाज विरुद्ध फलंदाज हा सामना रंगलाय. एका बाजूने मनोज जनपुरेचा अनुभव तर दुसऱ्या बाजूने आक्रमण ऋषिकेश भिलारे यांचं. पुन्हा एकदा समोर टाकलाय. लॉंगॉफमध्ये खेळाडू आहेत. टिपला जातोय झेल. मोठ्या विकेटचं पतन. ऋषिकेश भिलारे बॅक टू द पॅव्हिलियन. चला फिल्डिंगला टीम.
स्थान अरे बायको माझी छान रे छान गिडीचे आणि यावेळेस आपण पाहतो आता मैदानामध्ये धाफलकावरती 10 शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील आता मैदानामध्ये 18 आणि या 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे ते 54 धावा. धाफलकाकडे आपण मैदानामध्ये बघायचंय 18 चेंडू आणि 54 ची गरज. 10 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. समोर मात्र आता आकाश खरात नवीन बॅटर यावेळेस आपण पाहतोय दाखल इथे होतील. योगेश बोत्रे मैदानामध्ये दाखल इथे झालेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे आपण पाहतोय मैदानामध्ये जरूर केलाय. चला स्पीडअप करायचा टीम थोडीशी घाई करा. वारंवार आपण इथे सूचना देतोय कारण आज आपण खूप मागे आहोत त्यामुळे थोडीशी घाई करत चला. धाफलकावरती आपण पाहतोय धाबाच्या 10 गोलंदाज तयार. यावेळेस उलट दिशेने फटका आहे. ज्याचे फटके असतात जोरात त्याचं नाव आकाश खरात आणि आकाशच्या पाठमधून चौकार. Our style. थँक्यू. धावफलकावरती 14 धावा 17 चेंडू आणि आता 50 ची गरज. आकाश खरात हा देखील खेळाडू आपण पाहिलं तर मैदानामध्ये याच्यावरती विश्वास संघाचा कायम राहिलाय. दुखापतीने मात्र तो सावरत दाखल झालाय आणि हा जखमी वाघ आहे. तुम्ही जखमी वाघाला जर डिबसला ना तर मात्र तो तुम्हाला कदापि सोडणार नाही. आकाशच्या पाठमधून लागोपाठचा दुसरा चौकार. या शिकडे आपण पाहतोय आज आपण पाहतोय स्पर्धेचा आनंद घेत असताना किरण जाधव राजू सक्करगी मुळशी तालुक्याचे स्टार दोन्ही स्टार खेळाडूंचं मात्र स्वागत. लागोपाठचा दुसरा चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये आलाय. फिल्डिंग मध्ये मात्र होणारे बदलाव आपण इथे बघतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑफ आहे लॉंग ऑन आहे डीप काव कॉर्नर डीप मिड विकेट डीप फाईन लेग हे सजवलेलं क्षेत्ररक्षण. किरण येनपुरे स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा बघायचं आकाश. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे जरूर होता. आकाश खरातने मात्र थोडासा गेर इथे शिफ्ट केलाय. 18 वरती धावफलक शेवटचे 16 चेंडू 46 ची गरज. प्रयत्न मोठे करायचे कारण क्वार्टर फायनल मध्ये जायचंय. रिव्हरचा फटका यावेळेस इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेमध्ये जरूर होता. एक धावाली दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय आणि इथे मैदानामध्ये होतंय काय आणि बिघडलंय काय तर आपण पाहतोय एकाच बाजूने सगळे खेळाडू धावत आले परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला कुठलाच खेळाडू नव्हता त्यामुळे आकाशने निर्धास्तपणे आपलं क्रीज सोडून दिलं. एक धाव आली एका धावेचं रूपांतर दुसऱ्यामध्ये केलंय. 2 धावा धावफलकावरती 20 15 चेंडू 44 ची अजून गरज. श्री नौखंडाला क्रिकेट बुरावडी आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय रुपेश दादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन वांजळे माळेगाव या 2 तगड्या संघांमध्ये असणारी लढत. समोर मात्र आकाश खरात. ज्यावेळेस मात्र मोठा फटका पुन्हा एकदा खेळलाय डीप काव कॉर्नर मध्ये खेळाडू आहेत आणि आणि झेल सुटलाय. कॅच सोडलेत मैदानाच्या मध्ये आणि पुन्हा एकदा बॅकअप साठी ते खेळाडू नाहीयेत. मनोज जनपुरे मात्र बॅकअप साठी आलेत. थांबवलं तिसऱ्या धावेची मागणी इथे केलीये मागणी. ताज बाज और ताज आन बान शान या 3 धावा अगदी मैदानामध्ये पळून पूर्ण केल्यात. किरण येनपुरेने सांगितलं की आमची गोलंदाजी चांगली आमची फलंदाजी चांगली आहे परंतु आज आमच्या फिल्डिंग मध्ये फार चुका झाल्यात. या चुका सुधारवायच्या आहेत. 3 धावाला 23 वरती धावफलक.
गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये पुण्यात आपण बघूयात. बॉल तयार. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र योगेश बोत्रे समोर टाकलेला बॉल होता. बॅटचा फेस ओपन केलाय. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. पाहता पाहता हसते हसते कट जाय रस्ते कसाचा एक करंडकाचा येतोय. ब्रँडेड चौकार. चौकारी दिलाय. चौकाराच्या पद्धतीने स्कोरबोर्ड वरती 27. 13 चेंडू 37 ची गरज. शर्तीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. तेरा चेंडू आणि 37 ची गरज. गोलंदाज तयार. पुण्याच्या मैदानामध्ये बघायच्या वेळेस ऋषिकेश चव्हाण. याही वेळेस आपण पाहतोय पुढे सरसावत पावलांचा वापर इथे केलाय आणि मैदानामध्ये 2 खेळाडूची दरी भेदत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिले. 33 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. चला टीम मीटिंग आपण घेणार नाही आज मित्रांनो. 31 धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. 12 चेंडू 33 ची गरज. 16.50 ची सरासरी आता राखायची. चला मैदानामध्ये आपण लगेच फिल्डिंग सेट करा. 12 चेंडू 33 ची गरज. समोर मात्र मैदानाच्या मध्ये बघायच्या वेळेस आता आकाश. आज मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं संघर्ष करत असताना मात्र उत्तुंग भरारी जरूर घ्यायची आहे. किरण एमपुरीने आपण पाहतोय वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करत असताना आता पुन्हा एकदा दापोली कबड्डीत आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये 31 धावा. शेवटचे 12 चेंडू 33 ची गरज. किरण एनपुरे गोलंदाजीसाठी आलेत. त्याला माहिती आहे उत्तुंग भरारी घ्यायची आहे. तर मैदानाच्या मध्ये बघायचं तुम्हाला भरारी घेण्यासाठी आपण पाहतोय संघर्ष दोन्ही संघांचे इथे पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला तर मात्र मैदानाच्या मध्ये बघायचंय पुढे एकदा आकाश खरात. डावकुऱ्या शैलीचा विध्वंसक. तर गोलंदाजीसाठी आलाय किरण एनपुरे. 31 वरती धावफलक आहे. 2-3 पावलाचा आधी रनअप. ही चकमक आहे. ही काटेकी टक्कर आहे. किरण तयार. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेचलाय आणि चेंडू मात्र घेतोय सीमारेषेची धडक. कारण आकाशने फटकाच मारलाय कडक. चरण. आता मात्र मैदानामध्ये पहिल्या चेंडू वरती चौकार. 35 वरती धावफलक. शेवटचे 11 चेंडू 29 ची गरज. आकाश खरात आणि दुसऱ्या बाजूने किरण एनपुरे. गोलंदाज तयार. आता मात्र यावेळेस आपण पाहतोय अक्षरशः टोकरेशीन यॉर्कर इथे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. वाईड यॉर्करचा इथे वापर केला. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडू मैदानामध्ये डॉट. हा संघर्ष असतो ना मित्रांनो. कारण आपण म्हणतो ना की पिंपळाच्या रोपासारख्या खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळाचं काय ती येतात आणि जातात. मातीत घट्ट पाय रोवून उभा राहता आलं पाहिजे. आणि ती सुरुवात आहे संघर्षाची नव्या पर्वाची. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑफ मध्ये षटकार. DJ Goldu. दापोलीवरती आपण पाहतोय 41 धावा 9 चेंडू आणि आता 23 ची गरज.
पुन्हा एकदा आता मात्र काय माझ्या टप्प्यात आले की मी कार्यक्रम करतो आणि यावेळेस कार्यक्रम दाखवलाय षटकाराचा. आपण पाहिलं तर मैदानामध्ये दुखापतीतून मात्र आल्यानंतर आकाश खरात काय बॅटिंग इथे मैदानामध्ये करतोय. धाफलकावरती 47. शिवसेना आपण पाहतो शाखा प्रमुख शिवसेनेचे नेते आदरणीय दत्ताभाऊ लोकरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दत्ताभाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. 47 धावा, 8 चेंडू 17 ची गरज. समोर मात्र पुन्हा एकदा आकाश. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. डीप काव कॉर्नर मध्ये खेळाडू आहे, पडझड होताना पाहायला मिळाली. एका धाब्याचं रूपांतर दुसऱ्यामध्ये केलंय. 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 49. 7 चेंडू 15 धावा हे समीकरण आहे. 7 चेंडू 15 धावा. या सामन्यातला हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. गोलंदाज तयार किरण, समोर मात्र आकाश. यावेळेस मोठा फटका मिड विकेटला आणि झेल झालाय. मॅच मध्ये ट्विस्ट, मोठी विकेट. आकाश खरात बाद. थँक्यू. आता मात्र इथे मैदानामध्ये बघायचंय विकेट पर्यंत आपल्याला पाहायला मिळतीये. शेवटचे 6 चेंडू बनवायचे, अजूनही 15 धावा. 6 गेंदे, जीतने के लिए चाहिए अभी भी 15 रन. मैदानामध्ये आपण बघूयात आता गोलंदाजीसाठी गोलंदाज एक निर्णायक षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार हे मात्र आपल्याला मैदानामध्ये बघायचंय. 6 चेंडू आणि 15 ची गरज हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असणारे. गोलंदाजीसाठी गोलंदाज किरण शेडगे आता गोलंदाजीसाठी आलेत. किरण आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय होणारे थोडेसे बदलाव. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 6 चेंडू मध्ये. किरण शेडगे 6 चेंडू 15 ची गरज. एक निर्णायक षटक चेंडू मात्र आता मध्ये सोपवलेला आहे. संघर्ष सुरू झालाय मित्रांनो. जीवन जगण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो, जीवन वाचवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. जगण्यासाठी संघर्ष हा अटळ आहे. परंतु आता बघायचं आहे या सामन्यामध्ये कोणाचा संघर्ष मोठा असेल. ज्याचा संघर्ष मोठा तोच मात्र इथे विजयाचा झेंडा रोवणार. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे आहेत आता मात्र 15 धावा. समोर मात्र योगेश. पहिला बॉल बॅग घुमा के चेंडू पाठवलाय डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पत्र बजाव षटकार. 6 रन. आणि स्वागत मात्र आपण पाहतो आमचे माऊली आबा केम्स आणि त्याचबरोबर एसपी हॉटेलचे ओनर विजू शेट पवळे यांचं आगमन आणि स्वागत मात्र षटकाराने. 55 धावा स्कोर बरोबर. 55. बॉल हरवलाय. फेकी गोलंदाजासाठी आपण पाहतोय. तिसऱ्या पंचाकडे रेफर केलंय. तिसऱ्या पंचाकडे आपण पाहतो निर्णय पाठवलाय. हा चेंडू इथे गोलंदाजी थ्रो आहे की नाही. गोलंदाजाचा एल्बो इथे बेंड झालाय का. गोलंदाजाने एल्बो मधून आपला हातचा रीचा इथे वापर केलाय. या सगळ्या गोष्टीची शहानिशा मात्र संजय भालेराव सलग मात्र इथे करतायत, तपासणी करतायत. त्या अलीकडच्याच काळामध्ये आपण पाहतो कोणी विचार केला नसेल खऱ्या अर्थानं दत्ताभाऊ की एक काळ असा होता 5 रुपये 10 रुपये आणि 2 रुपयाच्या काही स्पर्धा खेळलेले. आज काळ बदललाय. आज प्रथम क्रमांकासाठी 1 कोटी रुपयाचं पारितोषिक देखील आहे. तुम्ही ISPL सारखी स्पर्धा पाहिली. आता मात्र प्रेसिडेंट कप देखील आपण लवकरच बघणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये पंच म्हणून
काम करणारे संजय भालेराव सर देखील इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिथे मात्र प्रेसिडेंट कपला आपली पंचाची जबाबदारी पार पाडताना पाहायला मिळतील. चला आता स्पीडअप करा टीम. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 5, बनवायचे 9 धावा. योगेश बोत्रेच्या पाठमधून आपण पाहतोय आलेला षटकार. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. ओव्हर दी विकेट किरण. पुन्हा एकदा स्वीट साउंड इस बंदे में है दम, अब मिलेगा मैक्सिमम 6. थँक्यू. आणि आता मात्र वेळ संपलाय. घड्याळाने मात्र इथे दर्शवलंय, त्यामुळे एक खेळाडू थोडी या सर्कल मध्ये घ्या ही सूचना आली आहे. धावफलकावरती 61, 4 चेंडू 3 ची गरज. योगेश बोत्रे ऑन फायर नाव. योगेश हे म्हणत असेल पुष्पा झुकेगा नाही. आणि यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आहे. चेंडू हवेत आहे. कुणाल 3 खेळाडू होते. झेल आता झालाय. योगेशची मोठी विकेट. आणि आता मात्र आपण बघतो यावेळेस षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. त्यानंतर मात्र आलेली विकेट. शेवटचे 3 चेंडू आणि 3 ची गरज. 3 चेंडू 3 धावा. धावफलकावरती 61 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुणे मैदानामध्ये बघायचं यावेळेस किरण. नवीन बॅटर आलाय आणि आल्या मात्र उमेशने हा चौकार खेळत संघाला थेट क्वार्टर फायनल मध्ये घेऊन गेलाय. विजय संघाचे अभिनंदन श्री नौखंडनाथ क्रिकेट बुरावडे. चला धन्यवाद डीजे. धन्यवाद. तुम्हाला नंतर वाजवायला वेळ नक्की देऊ, परंतु आपण जाऊया तिथे मॅच कडे. यानंतरची मॅच देखील आपल्याला सुरू करायची आहे. सरपंच निलेश रुपये शंभूभाऊ गावडे, स्पोर्ट फाउंडेशन लवळे आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे अखिल कासारांबोली क्रिकेट क्लब. चला आकाश खरात ठरतोय या मॅचचा हिरो. चला दोन्ही टीम्स आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. चला फिल्डिंग लावून घ्या अखिल कासारांबोली क्रिकेट क्लब संघ. तुम्हाला विनंती आहे चला स्पीडअप करू आपण टीम, कारण वेळ खूप झालेला आहे. आणि आकाश खरात ठरतो या मॅचचा हिरो. आकाश खरात मॅन ऑफ द मॅच आपण किताब घेण्यासाठी यायचंय आणि मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी मी या ठिकाणी एसपीएलचे ओनर विजू शेठ पवळे, त्याचबरोबरने कासारसाई गावचे माजी उपसरपंच आणि कासारसाई गावचे जेम्स बॉन्ड माऊली आबा केमसे, त्याचबरोबर शिवसेना नेते आदरणीय आमचे दत्ताभाऊ लोकरे या तिन्ही अतिथींच्या शुभ असते. त्याचबरोबर आमचे श्रीकांत शेठ जाधव या सर्वांच्या शुभ असते आपण देतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर आमचे रील स्टार मोहसिन भाई शेख या सगळ्यांना विनंती आपण मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी यायचंय. चला फिल्डिंग लावून घ्या बंटी सर. आपल्याला रात्र काढायची नाहीये, शेवटचा पुकार आहे तुम्हाला. सगळ्या खेळाडूंना विनंती आपण वेळेचं थोडंसं भान ठेवलं पाहिजे. फलंदाज आले आणि तुमची अजून फिल्डिंग लागलेली नाहीये.
तर उद्या आपण पाहतो नक्कीच या ठिकाणी बोरवेलला राजगड मुळशी तालुक्याचे आपण पाहतोय कार्यसम्राट कार्यतत्पर आमदार आदरणीय शंकरभाऊ मांडेकर हे देखील उद्या मात्र या स्पर्धेच्या खास मेगा फायनलचा आनंद घेण्यासाठी हे देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत याची देखील सर्व ग्रामस्थांनी प्रेक्षकांनी नोंद घ्या. तर चला विनंती करतो आपण फिल्डिंग लावून घ्या. पुन्हा एकदा विनंती आहे टीम अखिल कासार आंबोली संघ मॅच संपून खूप वेळ झालाय. सूचना आयोजकांच्या वतीने सक्त आहे अन्यथा तुम्हाला 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. आकाश खरातला मॅन ऑफ द मॅच याच्याकडे दिला जातोय. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. संजय सर 10:39 मिनिटं झालेले आहेत. 10:43 ला पहिला बॉल टाकायच्या सूचना दिलेली आयोजकांनी.